नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची गट आणि गण रचना झाल्यानंतर आता दिनांक 21 जुलै पर्यंत हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या। यानंतर दिनांक 28 जुलै पासून आता हरकती निकालात काढण्याचे काम सध्या प्रगतीपथावरती आहे। हे सर्व होत असताना फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी आता जोरात सुरू झाले आहे। फलटण तालुक्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये गेली 30 वर्ष एक हाती राजे गटाचे वर्चस्व होते। मात्र आता आगामी काळामध्ये राजे गटाच्या विरोधात महायुती जशास तशी झाल्यामुळे आगामी काळामध्ये तुल्यबळ लढती फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पूर्वी 7 गट होते, आता यामध्ये वाढ होऊन जिल्हा परिषदेचा 8वा जिल्हा परिषद गट वाटार निंबाळकर हा तयार झालेला आहे। याच पार्श्वभूमीवरती आता वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटांचा आपण आढावा घेत असून आज आपण जिल्हा परिषदेचा विडणी गटाचा आढावा घेणार आहोत। यामध्ये ही विडणी जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून तब्बल 4 जण इच्छुक आहेत आणि प्रबळ दावेदार आहेत। चौघांची नावे संभाव्य चर्चेतील उमेदवार म्हणून आहेत। यामुळे आता आगामी काळामध्ये या जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी निवडताना महायुतीच्या नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे। अद्यापही आरक्षण निश्चित झाले नाही। दिनांक यानंतर 18 ऑगस्ट रोजी अंतिम गट आणि गण रचना जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोणत्या जिल्हा परिषद गटाला कोणते आरक्षण तसेच त्यानंतरच खरी रणनीती ठरणार असली तरी सध्या तरी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले आहे, उठाबशी काढण्यास सुरू केलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या विडणी जिल्हा परिषद गटामधून सध्या तरी महायुतीकडून 4 जण तीव्र प्रबळ दावेदार आहेत। यामध्ये प्रामुख्याने विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरभाया अभंग यांचे नाव प्रामुख्याने आघाडीवरती आहे। कारण विडणी ग्रामपंचायत वरती गेल्या 2.5 वर्षापूर्वी निवडून गेल्यानंतर अतिशय धडाकेबाज कामे करून त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी आपल्या विडणी ग्रामपंचायतीसाठी खेचून आणलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे काम करत असताना प्रत्येक कार्यक्रम त्यांनी ताकदीने केले आहेत। अगदी केंद्रीय मंत्री गावामध्ये आल्यानंतरही त्यांनी जोरदारपणे कार्यक्रम घेण्यात आला होता। याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव पोकळे हेही भारतीय जनता पक्षाकडून या जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक आहेत। त्यांनी 5 वर्ष विडणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे। याचबरोबर राजाळे येथील माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचंही या गटामधून नाव चर्चेत आहे। त्याचबरोबर महायुतीमधील मित्रपक्ष असलेले शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे फलटण तालुका प्रमुख नानासो इवरे यांचंही गाव टाकळवाडी हे या जिल्हा परिषद गटामध्ये येत असून त्यांनाही जिल्हा परिषदेची उमेदवारी हवी आहे। विडणी गटावरती त्यांचंही नाव त्या गटामधून चर्चेत येत आहे। यामुळे आता महायुतीचे जे दिग्गज नेते आहेत यामध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवराजे खर्डेकर असतील, त्याचबरोबर शिवसेना या सर्वांना एकत्र बसून या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय आगामी काळामध्ये घ्यावा लागणार आहे। सध्या तरी या गटामधून महायुतीकडून 4 जण प्रबळ इच्छुक दावेदार आहेत। संभाव्य नावे त्यांची चर्चेत आहेत आणि यामधूनच आता आरक्षणानंतर पुन्हा कोणाची नावे यामध्ये चर्चेत राहत आहेत। सध्या तरी या जिल्हा परिषद गटामध्ये विडणीचे जे विद्यमान लोकनिर्वाचित सरपंच आहेत सागरभाया अभंग यांचं नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे। मात्र आरक्षण आणि त्यानंतरच्या काही घडामोडी यामध्ये अंतिम उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणंही या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, विडणी जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्ष किंवा महायुती यामधून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी मिळावी, तुम्हाला काय वाटतं जरूर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिलं नसाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा
जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।